नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 जानेवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामेपणा वाटेल. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागाल. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. दीर्घकालीन प्रलंबित थकबाकी येऊ शकेल. उपाय: स्त्रियांचा आदर सन्मान केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. वृषभ राशी. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वतःला गुंतवा. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमचा वेळ खराब होतो, तर तुम्ही त्यांची संगत सोडली पाहिजे. वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा तुमच्यासाठी सर्व काही अनुकूल असते. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. व्यवस्थितपणे बसल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसते आणि आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वासही वाढतो. मादक पदार्थांचे सेवन करू नका. आनंददायक संध्याकाळ घालवण्यासाठी मित्रांच्या घरी जाऊ शकता. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वितरित करा. मिथुन राशी. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरतेचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल येतील. जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाह संबंध तोडून टाकावेत असे तुम्हाला वाटेल. तुमचा निडरपणा तुमच्यात मानसिक ताकद वाढवणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढावली तरी अशी खंबीर भूमिका घेऊ नका. परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करा. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करता येईल. अति खर्चिक जीवनशैलीमुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो. उपाय: भगवान भैरव आणि हनुमानची पूजा केल्याने कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. कर्क राशी. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कोणी वाट पाहत आहे. शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्यासाठी प्रयत्न करा. व्यापाऱ्यांना धनहानी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल. कला आणि नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. उपाय: वडाच्या झाडाला दूध वाहा आणि आपल्या कपाळावर ओल्या मातीचा टिळा लावा. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील. सिंह राशी. दूरच्या ठिकाणाहून एखादी चांगली बातमी मिळेल. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी वाद घालाल. तुमच्या आकर्षक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. तुमचे धन तेव्हाच तुमच्या कामी येते जेव्हा तुम्ही त्याला व्यर्थ खर्च करण्यात थांबवता. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. मेहनत आणि सहनशीलतेद्वारे उद्दिष्ट गाठू शकाल.
उपाय: दुधाची वाटी कुत्र्याला पिऊ घातल्याने लव्ह लाईफ मजबूत राहील. कन्या राशी: तुमच्या प्रेमजीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी विचार करा. कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन चांगला राहील. रम्य सहली समाधानकारक ठरतील. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्ही त्रासून जाल. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केला तर घरगुती जीवनावर परिणाम होईल. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी पुस्तके गरीब मुलांना वाटा. तूळ राशी: कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या लोकांना भेटा. तिसऱ्याच व्यक्तीने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. सुखी आयुष्यासाठी वेळ वाया घालवू नका. आळशी स्वभावाचा त्याग करा. देवाणघेवाण करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून स्वतःला रोखा. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. जोडीदाराच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर तो नाराज असेल. उपाय: पिगी बँकमध्ये नाणे जतन करा आणि जतन केलेल्या पैशांचा मुलांना मदत करा. यामुळे चांगले आरोग्य राहील. वृश्चिक राशी: कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल वातावरण असेल. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडावे अशी वाट पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल. जे लोक आतापर्यंत पैशाला विनाकारण खर्च करत होते त्यांना समजेल की पैशाचे आयुष्यात किती महत्त्व असते. आज तुम्हाला पैशाची गरज भासू शकते आणि तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल. मित्रांसोबत आनंदी वेळ घालवाल. उपाय: भगवान विष्णूचे 8 नाव आपल्या आर्थिक जीवनात अनुकूलता आणतील. धनु राशी: तुमच्या अवतीभोवतीचे लोक काय करत आहेत याकडे लक्ष द्या. तुमच्या कामाचे श्रेय कुणालाही घेऊ देऊ नका. तुमचा उत्साह तुम्हाला फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. बऱ्याच दिवसांपासून तुमचा साथी तुमच्याशी त्याच्या भावना व्यक्त करेल. प्रदीर्घ आजारातून बरे व्हाल. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नीतिधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्श ठरवण्यासाठी तुम्ही मेहनत करा. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल. उपाय: सकाळी उठल्या उठल्या ओम हनुमंतेचा 11 वेळा उच्चार केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मकर राशी: सहकाऱ्यांशी व्यवहार करताना तुमचे चातुर्य वापरावे लागेल. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तुमच्या भावना म्हणजेच खास करून रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक पक्ष चांगला राहील, परंतु तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की आपले धन व्यर्थ खर्च करू नका.
अडचणींच्या प्रसंगी तुमचे कुटुंब तुमच्याशी मदत करेल. इतरांशी वागणे पाहून तुम्हाला त्यातून काही धडा शिकता येईल. आत्मविश्वास मजबूत करणे चांगले राहील. उपाय: पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय राहील. आपल्या सर्व कामाला सोडून आज तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यातून तुम्हाला छान सरप्राईज मिळेल. तिखट आणि तेलकट आहार टाळा. आपल्या घरातील व्यक्तीकडून उधार घेतले असेल तर ते त्यांना परत करा. आज तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदू शकते. तुमच्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. उपाय: कच्ची हळद, केसर वापरल्यास आरोग्य चांगले राहील. मीन राशी. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. तुमची कृती प्रेमापोटी असू देत. सकारात्मकपणे दृष्टिकोन बाळगा. तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला समाधान मिळेल. आज तुम्ही तुमचा रिकामा वेळ कुठल्या धार्मिक स्थळावर घालवू शकता. आपल्या मनावर आनंदाचा परिणाम होऊ शकेल. दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवणे चांगले असते. कार्यक्षेत्रात निष्काळजीपणा आर्थिक नुकसान देऊ शकतो. उपाय: गरजू लोकांना मदत करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.